MMF या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चलो दोनों टीम के खिलाड़ी आना है. अश्विन और आर्यन. अश्विन और आर्यन. अश्विन और आर्यन की जोड़ी यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आई है. अश्विन और आर्यन. कोई बात नहीं, कल कर दूंगा, कल कर दूंगा, मैं करवाता हूँ. ठीक है, मैं करवाता हूँ. मोबिन मोबिन मोबिन. भाई जो भी प्लेयर है बाउंड्री लाइन के अंदर है, प्लीज थोड़ा बाहर जाना है. मिड विकेट लेग साइड की दिशा में. थोड़ा दिक्कत हो जाएगी प्लेयर को फील्डिंग करने में. थोड़ा पीछे रहना है बाउंड्री लाइन से बाहर. थैंक यू. चलो अश्विन आणि आर्यन हे दोन्ही प्रारंभिक फलंदाज आलेले आहे आणि मोबिन पहिलं षटक घेऊन येतोय. 4 षटकाचे सामने खेळवले जात. आपण पाहताय तर मला चषक 2024 सीझन 1 HR स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह या स्पर्धेला आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा चेंडू, बॅटचा लीडिंग एज आणि चेंडू जातो 1 धावांसाठी. 1 रन. हल्के हाथों से खेला यहाँ पर. गली एयर पॉइंट के क्षेत्र में यहाँ पर खिलाड़ी मौजूद. दोन चेंडू झालेत आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा झाल्यात. दुपारचं सत्र चालू आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की ऊन नाही आहे, सावली पडलेली आहे मैदानावरती. चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. तर चेंडू हवेमध्ये आहे, खेळाडू त्याच्या खाली येतोय पण झाडाला लागून चेंडू आत आलाय. चांगलं बॅकअप म्हणावं लागेल आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. स्लॉटमध्ये होता चेंडू, बिगिट करण्याचा माराही देखील होता. उंची भरपूर होती पण डिस्टन्स थोडासा कमी मिळाला. पुन्हा एकदा ओ हो 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 बैठक. व्हाट अ ब्यूटीफुल स्ट्रोक, सुपर स्ट्रोक. घुटना टेक और चौकार देख, क्या बात है. काय क्रॅकिंग शॉट मारलाय. पाल्यामध्ये चेंडू, स्लॉट मध्ये चेंडू, खणखणीत चौकार. आर्यनच्या बॅट मधून निघालेला हा बैठक स्ट्रोक. टीमची धावसंख्या 8. यंदा देखील हलक्या त्याने खेळला. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. एक चौकाराच्या नंतर खराब चेंडूला चौकाराने आणि चांगल्या चेंडूला सन्मान देऊन आपली पारी आणि आपल्या टीमला पुढे नेत असताना आर्यन आणि अश्विन. 5 चेंडू झालेत आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा झाल्या धावफलकावरती. चांगली सुरुवात. यंदाही देखील चेंडू सोडलाय. येस इट इज अंपायरचा डिसिजन. वाईट येताना हव्याच्या बाहेरचा चेंडू, खूप चेंडू बाहेर होता. एक्स्ट्रासमध्ये ती धावसंख्या येत असताना आता धावसंख्या आपण पाहिलं तर दुहेरी अक्षरामध्ये 10 धावा झाल्यात.
5 चेंडू झालेत आणि टीमची धावसंख्या झाली 10. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळाडू आहे आणि एकाच धावांनी समाप्ती. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर 11 धावा धावफलकावरती. ओव्हर 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 ओव्हर. चला पंच लवकर लवकर. साजिद. चला नवीन गोलंदाज साजिद. मोबिनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धाबा आल्यात. पाहूया साजिद त्याची भरपाई करतोय का. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात आतापर्यंत झालेली आहे. चांगली सुरुवात निर्मला वॉरियर्सची. अश्विन आणि आर्यन अतिशय चांगल्या टचमध्ये दिसत आहेत. एक तर अतिशय चांगला देखणा चौकार देखील आर्यनच्या बॅटमधनं निघला होता. काय घुटना टिकून तो चौकार स्टाईलिश स्ट्रोक मारला होता त्याने. HR स्पोर्ट्स एक चांगली टेलिकास्ट दाखवताना, एक चांगलं कव्हरेज दाखवताना ह्या स्पर्धेचा. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळलेला चेंडू स्लॉट मध्ये चेंडू होता. खेळाडू फक्त पाहिल खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देती हुई ये गेंद 6 रनों के लिए. अश्विन स्वागत किया है यहाँ पर साजिद का छक्के से. आता चांगल्या लय मध्ये दिसत असताना इथे निर्मला वॉरियर्स काय जबरदस्त इथं सुरुवात केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आणि तदनंतर या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूमध्ये स्वागत केले षटकाराने साजिदचं. तर म्हणावं लागेल एक मोठ्या स्कोरच्या पाठलाग करत असताना पुन्हा एकदा पुढे सरकन दिला खेळाडू तिथे आहे. चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आता अटॅकिंग मोडमध्ये ते दोन्ही फलंदाजी करत असताना अश्विनने एक षटकार लावला. त्याला वाटतं दुसऱ्या चेंडूवर देखील स्टेप आउट केलं होतं पण टायमिंग थोडासा चुकला. टप्प्याचा चेंडू फक्त स्लाइस केले. एकदा पूर्ण स्ट्राईक रोटेट केली. आता स्ट्रायकिंग एंडवर येते तो म्हणजे आर्यन. या 1 रनाच्या मदतीने टीमची धावसंख्या होते 18. वातावरण आपण पाहिलं तर कधी सावली तर कधी ऊन. भन्नाट असे गरमीचे दिवस आहेत. पुन्हा एकदा बैठक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूप वरती आहे. खेळाडू पाहतोय आणि झेल सुटलाय. जज चांगला होता, जज केलं होतं चेंडूला पण चेंडू हातातून निसटलाय. नाराज आपल्या एफर्टने. एक धाव. जेवढ्या भर उन्हामध्ये जर आपल्याला तहान लागते तर आपण आपल्या घरामध्ये जाऊन तहान आपली भागवतो. आपल्या घराच्या बाहेर आणि कुठे बगीचेमध्ये असले तर जी पाळीव प्राणी आहे, मुख्य जनावर आहे, तर त्यांच्यासाठीही देखील एका बॉलमध्ये पाणी ठेवणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड. हाताला चेंडू साठून फिल्डरकडे गेलाय. एक धाव. काशाभाई स्टेज के पास आओ. काशाभाई आखरी बॉल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. डीप काव कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळाडू तिथे आहे. 2 धावासाठी जातील पण थ्रो चांगला आणि 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 21.
चला मीटिंग आणि चर्चा थोडीशी कमी करायची पंच प्लीज. वसीम तिसरं षटक घेऊन येतोय वसीम. चला पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर मोबिनच्या 11 धावा आल्या होत्या आणि साजिदच्या पण ह्या ओव्हरमध्ये 10 धावा झाल्यात. मिळून 2 षटक संपलेत आणि 2 षटकामध्ये 21 धावा आल्यात. चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल आर्यन आणि अश्विनची. खूप चांगली पार्टनरशिप. साजिदचं स्वागत षटकाराने केले होते पण त्यानंतर त्यांनी 5च्या चेंडूमध्ये मात्र 4 धावा दिल्या. चांगले कमबॅक. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 21. आपण पाहतात मलाड चषक 2024. महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना यांच्या आयोजित मलाड चषक 2024. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या टप्प्यावरती चेंडू आणि चांगली सुरुवात इथे वसीमची. चला स्कोर तसा आपल्याला इथं चांगल्या कंडिशनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असताना हे दोन्ही प्लेयर अश्विन आणि आर्यन चांगली सुरुवात दिलेली आहे निर्मला वॉरियर्सला. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू वाटत आणि यस पंचा निर्णय बघायचा आहे. चेंडू लागलाय चेंडू लागलाय भिंतेला चेंडू लागलाय. 4-4 आहे सर. 4-4. सागरभाई जर आपल्याला माहिती असेल तर पंचांना सांगायचंय. ओके ओके ओके. चला षटकाराच्या दिशेने चेंडू जात होता पण झाडाला चेंडू जर का लागून आत आला तर धाव पूर्ण करायच्यात. झाड़ को लग के अगर सीधा भी गेंद अगर अंदर आती है तो दौड़ लगानी है. जो जब तक अंपायर का डिसीजन नहीं आता तब तक. एक और अच्छा स्ट्रोक. गेंद हवा में है. 1 रन. लागला का झाडाला चेंडू. चला नवीन बॅटर नाव सांगायचंय. वॉरियर्स नाव सांगायचंय. योगेश. चला योगेश पहिला विकेट प्राप्त केला इकडे वसीमने आपल्या संघासाठी. नवीन बॅटर आर्यनची जागा घ्यायला योगेश. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी वसीमची. चेंडू थोडासा खाली राहिला होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे बीट केले. चांगली सुरुवात. ज्या 2 ओव्हरच्या 21 धावा होत्या त्याची भरपाई करायला इथे वसीम आलेला आहे आणि आतापर्यंत आपण पाहिले तर चांगली गोलंदाजी वसीमची. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने थोडीशी दिशा भटकली आणि एकच धाव. मात्र 5 धावा दिल्यात आतापर्यंत वसीमने. 5 चेंडू टाकलेत आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. तर एक चांगली भरपाई केली वसीमने आपल्या टीमसाठी. आगे बढ़कर खेला. प्रॉपर टाइमिंग. गेंद जाएगी क्या सीमा रेखा के बाहर. यस इट इज 6. प्रॉपर टाइमिंग. क्या बढ़िया यहाँ पर कदमों का इस्तेमाल किया और गेंद को भेज दिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. 32 रन. 5 गेंदों में 5 रन दिए थे वसीम ने लेकिन आखिरी गेंद पर 6 जड़ा.
पहली ओवर में 11 थे, दूसरी ओवर में 10 और तीसरी ओवर में 11, यानी कि कुल मिला के टीम का स्कोर बढ़ते हुए 32 रन। अश्विनच्या बॅटमधनं लागलेला तो दुसरा षटकार, काय जबरदस्त प्युअर क्रिकेटिंग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड तसा प्रकारचा तो स्ट्रोक होता. बॉलर नटराज, बॉलर नटराज आखिरी ओवर लेकर आएंगे नटराज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तर योगेशला. पाहूया शेवटचे 6 चेंडू आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 32 रन. पुन्हा एकदा ब्लॉक जडमध्ये टाकलेला चेंडू ब्लॉकमध्ये एकदा पूर्ण केली आहे आणि नाही, एकच धाव इथे पूर्ण केली आणि दुसऱ्या धावासाठी देखील निघले. चांगली रनिंग. यंदाही देखील चेंडू हवेमध्ये हातामध्ये आलेला नाही, तिसऱ्या धावासाठी निघालेत. काय घडतंय मैदानाच्या वर. नाराज अंपरच्या डिसिजननी रनआउट दिलं इथे अश्विनला. शैलेंद्र उर्फ चिकू. चलो फील्डिंग टीम थोड़ा सा जल्दी जल्दी, बैट्समैन आ चुके प्लीज. सुंदर स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू होता, थोडासा त्याच्या हातातून चेंडू निसटला. मिस फिल्डिंग आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग. जर का चौकार षटकार भेटत नाही तर 1-1 2-2 रननी ते स्कोरबोर्ड चालवत असताना दोन्ही खेळाडू अश्विन आणि आर्यननी चांगली सुरुवात दिली होती, जी सुरुवात पाहिजे होती नर्मदा वॉरियर्सला. तज्ञ आपण पाहतो ते शेवटचा षटक घेऊन येते नटराज. टप्प्याचा चेंडू सोडल्या. स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच यांचा डिसिजन त्वरेने आलाय. व्हाईट बॉल, कारण चेंडू फार वर होता बॅट्समनच्या. 2 बॉल 4 चेंडू शेष आहेत आतापर्यंत. पाहूया 4 चेंडू मध्ये किती धावा टिपतील हे दोन्ही फलंदाज. हो, विकेट करण्याचा प्रयत्न होता पण यंदा थोडासा चेंडू खाली राहिला. लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक, चांगली बॉलिंग नटराज याची. पुन्हा एकदा चेंडू सोडलाय. चेंडू थोडासा सोडलाय, हलक्या हाताने थोडासा बँड केलं आणि दुसऱ्या धावासाठी देखील निघले. रनआउट, अजून एक रनआउट. पंचा बॉल होता ना हा. ओके, एकच रन. वाजिद. पुन्हा एकदा रनआउटचा मौका होऊ शकतो सर. आणि हे काय घडतंय, हातातून चेंडू निसटला. पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. नटराजच्या हातातून चेंडू निसटलाय.
चला शेवटचा चेंडू. JID. पुन्हा एकदा दाखव टप्प्याचा चेंडू, जास्तच चेंडूने उसळी घेतली आहे. व्हाईट बॉल, अंपायरचा डिसिजन. अजून एक एक्स्ट्रा रन, म्हणजे अजूनही शेवटचा चेंडू शेष आहेत. येस, रनआउट, अजून एक रनआउट. चाळीस रन आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वाधिक स्कोर आपण पाहतोय तो म्हणजे 40 रन. पुन्हा दाखव टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी ही यंदाही आहे आणि तिसरा रनआउट हे ओव्हरचा. तर 4 षटक संपले. 4 षटकाचे समाप्तीच्या नंतर 40 धावा और जीतने के लिए 41 रन बनाने. हॅलो सागर भाऊ, इकडे या. हॅलो, चला लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत. आमचे अंपायर्स मनोज आणि अक्षय या सामन्याचे. जिंकण्यासाठी 21 धावांचा पाठलाग करताना निर्मला वॉरियर्स या संघाने 40 धावा करून 41 धावांचा एक मोठा लक्ष MMF या संघासमोर ठेवलेला आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. यानंतर आपल्याला अजून 5 सामने खेळवायचे आहेत. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. निर्मला वॉरियर्स फिल्डिंग लावून घ्या प्लीज.
भोपा अंपायर्स. चलो जल्द से जल्द फील्डिंग लगाइए और मैच शुरू करना है. 41 रन का बड़ा लक्ष्य इधर 4 ओवर में. अगर ये मैच जीतना है तो आपको बनाने हैं. एमएमएफ ओपनिंग बैट्समैन है शफान और अंकित. चलो फील्डिंग लगाइए प्लीज यार, टाइम नहीं अपने पास. अंपायर जरा ध्यान दीजिए, जल्द से जल्द फील्डिंग लगा के लीजिए. जो भी बाइक रोड के साइड लगा है तो जरा अपना बाइक सीधा करके लीजिए. अंदर टोइंग वैन आने वाला है, ध्यान रखना. जो भी आड़ा टेढ़ा बाइक लगाया वो उठा के लेके जाएगा. सीधा लगाइए सब बाइक. जिस किसी का बाइक है ग्राउंड के बाहर सरळ लावून घ्यायची आहे. आर्यन आर्यन पहिली ओव्हर घेऊन आर्यन. स्ट्राईकवर आहे सफान, नॉन स्ट्राईकला अंकित. एकेरी धावता पाठलाग करताना सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आर्यनचा. स्लो गतीने टाकला चेंडू, सुंदर असा बीट झालेला फलंदाज. चांगली किपिंग तिकडे. पहिला धाव निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव. त्याचबरोबर दुसरा चेंडू घेऊन आर्यन. पुन्हा एकदा स्लो गतीने टाकल्या चेंडू मागच्या साईडला गेलेला आहे. डिक्लेअर क्षेत्रामध्ये बघा अंपायरचा निर्णय. एक धाव. डिक्लेअर डिक्लेअर क्षेत्रामध्ये एक धाव. चांगली गोलंदाजी करतोय आर्यन. धीम्या गतीने टाकतोय चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि क्लीन बोल्ड. सुंदर हा चेंडू. फलंदाज समजलेत नाही शफान आणि क्लीन बोल्ड. पॅव्हिलियन क्षेत्राकडे परत वळताना शफान. पहिला गडी बाद, एक बहुमूल्य गडी एमएमएफ 11चा. डीजे
थोडा शॉर्ट होता चेंडू, लेग साईडच्या दिशेने मारायचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, डॉट चेंडू. पुन्हा एकदा शैलेंद्र, पुन्हा एकदा समोरच्याने मारला फटका, 1 धावांसाठी. धावसंख्या झाली अजूनपर्यंत 8 धावा. 9 चेंडू 8 धावा. 3 चेंडू झाले अजूनपर्यंत या ओव्हरच्या. चौथा चेंडू घेऊन शैलेंद्र पुन्हा एकदा अंपायरचा निर्णयाचा वाट पाहत आहे. वाईड, अवांतर धाव, एक्स्ट्राज. पुन्हा एकदा शैलेंद्र, सुंदर मारलेला फटका आणि 4 धावांसाठी. जबरदस्त गोळीसारखा निघालेला हा शॉट, 4 धावांसाठी. नटराज सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी होते की नाही पाहायची आहे. त्याचबरोबर थांबवलेला आहे तिथे. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरचा. शैलेंद्र थांबवायचा जरा, चांगलीच हवा आलेली होती ग्राउंडमध्ये. धाव संख्या झाली 14 धावा. 1-4-14. पुन्हा एकदा सुंदरचा चेंडू, डॉट चेंडू. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14 धावा. जिंकण्यासाठी अजून 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. बॉलरचं नाव सांगायचं इथे, निर्मला वॉरियर्स. साहिल, साईद. पुढचे ओव्हर घेऊन येतो शाहिद. लेफ्ट आर्म बॉलर. स्ट्राइक वरती आहे नटराज. नॉन स्ट्राइकला अंकित. जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धावांची गरज. 12 गेंदों में 27 रनों की आवश्यकता. बारह गेंदों में 27 रन. इसके अगली ओवर साइड की. बढ़िया शॉट ऑफ साइड में घुमा दिया है. देखना है अंपायर का निर्णय. इसी के साथ भाग के लेना है. अगर बॉल ग्राउंड में रहेगा तो 2 रनों के लिए. नटराज बढ़िया बैटिंग यहाँ पर. बढ़िया शॉट मारा था लास्ट ओवर में 4 रनों के लिए. अगली गेंद शाहिद की. और फिर एक बार बढ़िया गेंद घुमा दिया है. लेग साइड से ऑफ साइड में घूमती हुई गेंद सीधे बॉलर के पास. कीपर भी बीट वहां पर. बढ़िया गेंद और अंपायर का इशारा वाइड +1. अभी के 2 रन है, याद रखिए. वाइड पे और नो पे प्लस है, ये ध्यान रखना है आपको.
काफी करीबी गेम, यहाँ पर करीब लाते हुए गेम। अब तक एक गेंद हुई है और रन दिए है 4 रन। अगली गेंद फिर एक बार शाहिद, अंकित को फुल टॉस गेंद, यॉर्क कराने की कोशिश यहां पर। इसी बीच एक रन पूरा कर लिया है, चुरा लिया है 22 के रूप में। बढ़िया गेंदबाजी यहां पर शाहिद की। एक गलत गेंद डाली थी वाइड के लिए, उसको उसके ऊपर एक सिंगल मिला था उनको, बल्लेबाज को। फिर एक बार अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार घुमा दिया लेग साइड में। देखना है एक रन पूरा कर लिया है, दूसरा रन होता है या नहीं। इसी बीच एक ही रन से संतुष्ट होना होगा यहां पर। एक रन। और यहां पर अंपायर का निर्णय के लिए रुकेंगे। यहां पर वाइड गेंद, बढ़िया बढ़िया छोड़ा था पीछे। फिर एक बार शाहिद, अंकित को, और फिर एक बार घुमाने की कोशिश। इसी बीच वापस एक बार बीट करते हुए शाहिद। देखना है, अंपायर के निर्णय के लिए रुकेंगे। इसी बीच ये वैलिड रन है, अंपायर से कोई आर्ग्यू नहीं करेगा। अब तक अच्छी अंपायरिंग चल रही है इस टूर्नामेंट में, कोई भी गलत निर्णय नहीं, तो अंपायर से कोई आर्ग्यूमेंट ना करे। बढ़ता हुआ स्कोर 22 रन। फिर एक बार घुमा दिया ऑफ साइड में। देखना है कैच होता है, और बढ़िया कैच यहां पर, क्या कैच लिया है यहां पर फील्डर ने। इसी के बीच विकेट गया है नटराज का। अच्छी गेंदबाजी, अपनी बल्लेबाजी कर रहे थे टीम के लिए। शाहिद को मिलती हुई है सफलता इस ओवर में। थोड़े से महंगे साबित हुए थे, थोड़ी वाइड डाली थी इस ओवर में। अगले बल्लेबाज है उस्मान। महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना यांच्यातर्फे आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट टूर्नामेंट आज या गोविंदनगर ग्राउंड मध्ये खेळण्यात येत आहे। 1 टू गो, आखिरी गेंद शाहिद की। और फिर एक बार घुमाने की कोशिश उस्मान की, यहां पर अंपायर का निर्णय के लिए रुकेंगे। वाइड गेंद, फिर एक बार आखिरी गेंद लेकर, और यहां पर बढ़िया स्टंपिंग यहां पर शाहिद को मिलती हुई दूसरी सफलता इस ओवर में। उस्मान आए और उस्मान गए। उस्मान आए और उस्मान गए। सरफराज पुढील फलंदाज आहे तो सरफराज। 23 रन, 23 जी। बॉलर का नाम, बॉलर का नाम बताना है यहां पर। सचिन, आखिरी ओव्हर लेकर सचिन। 6 गेंदे 18 रनों की आवश्यकता, 6 चेंडू 18 धावांची गरज। स्ट्राईकवर आहे तो अंकित, सलामी फलंदाज अजूनपर्यंत खेळतो आपल्या संघासाठी, आणि पुन्हा एकदा बीट केला मागच्या बॅकफुटला खेळलेला हा चेंडू डॉट बॉल। चांगल्या गतीने गोलंदाजी करतोय सचिन, चांगला चेंज ऑफ पेस त्यांच्याकडे। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा स्लो गतीने टाकलेला चेंडू, आणि याच बरोबर इथे रनआउटचा विकेट बाद झालाय।
सरफराज अहमद आउट झाले आहेत. पुन्हा एकदा पॅव्हिलियनकडे. जिंकण्यासाठी 4 चेंडू 18 धावांची गरज. 4 गेंदों में 18 रन की आवश्यकता. साजिद हाँ साजिद सरफराज यहाँ पर रन आउट होते हुए. इसी बीच अगली गेंद सचिन की. बढ़िया गेंदबाजी अब तक. तीसरी गेंद पर मारा हुआ प्रहार. यहाँ पर अंपायर का निर्णय देखना है. 1 रन. बढ़िया फील्डिंग वहां पर लेग साइड में. और फिर एक बार लेग साइड में घुमा दिया यहाँ पर साजिद ने. दो गेंदों में जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता. बढ़िया शॉट यहां पर. ज्यादा रन नहीं मिलेंगे, मात्र 1 रन मिलेगा. इसी भी देखना है रन आउट करते हैं या नहीं. नहीं किया है यहां पर रन आउट. नहीं किया है. आखिरी गेंद. बहुत ही बढ़िया काम किया है यहां पर सचिन ने. इतनी कड़ी धूप में रुकना पड़ता था अगले बैट्समैन आने के लिए. इसी बीच मैच जीत लिया है निर्मला वॉरियर्स ने. कांग्रेचुलेशन निर्मला वॉरियर्स. हार्ड लक MF11. डीजे